जय श्रीराम. श्री रामरक्षा स्तोत्रातील हा शेवटचा भाग. या भागात आपण शेवटचे 10 श्लोक बघणार आहोत. आजचा पहिला श्लोक आहे, श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम. भगवान श्रीरामाचे इथे 3 वेगवेगळे नावं या श्लोकामध्ये योजले आहेत. रघुकुल नंदन, भरताग्रज रामा, रणांगणात अत्यंत कठोरता धारण करणाऱ्या रामा, तू आमचा आश्रय हो किंवा आमचे रक्षण कर. रघुनंदन म्हणजे रघुकुळातील पुत्र, म्हणजेच रघुकुळात होऊन गेलेल्या सर्वश्रेष्ठ राजांचा अंश गुण ज्या पुत्रामध्ये आहे असा तो राम. इथे मर्यादा पुरुषोत्तम किंवा एका आदर्श पुत्राचे वर्णन आहे. भरताग्रज राम म्हणजे भरताचा वडील बंधू. जेव्हा रामाला वनवास झाला तेव्हा संपूर्ण अयोध्या भरताला दोष देत होती. लक्ष्मणानेही भरतावरती संशय घेतला, पण प्रभू श्रीरामानी भरताच्या चारित्र्यावर, त्याच्या हेतूवर, त्याच्या प्रेमावर एक क्षणभरही संशय घेतला नाही. त्यामुळे बंधू प्रेमाचा आदर्श असा तो राम. पण रणांगणामध्ये कोमल हृदयाचा हा राम शत्रूकरिता कठोरता धारण करतो. अशा या रामाने माझे रक्षण करो, म्हणजेच रामाचा आदर्श समोर ठेवून मीही मर्यादा पुरुषोत्तम तथा बंधुप्रेमी हो. तसेच माझ्या अंतर्मनातील षडरिपूंसमोर मी कठोरता धारण करो, असा आपण रामाला आशीर्वाद इथे मागितला आहे. श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामी, श्रीरामचंद्र चरणो वचसा गृणामी, श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामी, श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये. मी श्रीरामाच्या पदांचे किंवा चरणाचे मनाने स्मरण करतो, वाणीने स्तवन करतो, मस्तकाने नमन करतो. अशा प्रकारे काया वाचा मनाने संपूर्ण शरण जातो. संपूर्ण शरणागतीचा भाव यातून प्रगट होतो. सर्व इंद्रियांचा एकच एक विषय व्हावा, हाच अनन्य शरणभाव ऋषी व्यक्त करतात. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे नाम. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, मना तेथे धाव घेई राही विठोबाचे पायी. तुका म्हणे माझ्या जीवा, नका सोडू या केशवा. भक्तीची ही उन्मन अवस्था आहे आणि अशी अवस्था प्राप्त व्हावी असा भाव इथे ऋषींनी प्रगट केला आहे. या अवस्थेबद्दल एकनाथ महाराजही म्हणतात, काया वाचा मनसा माझे भक्तियचा पडला ठसा, भजता नावडे दिवस निशा, भक्तीची दशा या नावे. अशी ही शरणागती जेव्हा एखादा भक्त पत्करतो तेव्हा तो आपल्या भगवंताबरोबर वेगवेगळ्या भावाने किंवा वेगवेगळ्या रसाने जोडला जातो. शांत, वात्सल्य, साख्य, दास्य आणि माधुर्य हे वेगवेगळे रस भक्त भगवंताबरोबर अनुभवतो. पुढच्या श्लोकामध्ये माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र यामध्ये वात्सल्य तथा दास्य व साख्य रसाचे वर्णन आहे. आणि असे वर्णन करून त्यांनी पुढे सांगितले की सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर, नान्यन जाने नैव जाने न जाने. म्हणजे भगवंताशिवाय मी इतर कुणालाही जाणत नाही, अशी ती संपूर्ण शरणागती त्यांनी शेवटच्या 2 ओळीमध्ये इथे व्यक्त केली आहे. तर याचा सरळ अर्थ आहे, माता पिता स्वामी सखा एवढेच काय तर दयाळू राम माझे सर्वस्व आहे व मी त्यांच्याशिवाय अन्य कोणालाही ओळखत नाही, अन्य कोणालाही ओळखत नाही, अन्य कोणालाही ओळखत नाही. हे त्रिवार आले, नान्यन जाने नैव जाने न जाने. एखादी गोष्ट त्रिवार म्हणल्यानंतर शास्त्रामध्ये ती ठासून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे असा त्याचा अर्थ होतो किंवा त्याची सत्यता इथे सांगण्याचा प्रयत्न केला गेलेला असतो की संपूर्ण सत्य आहे. श्रीराम हेच माझे सर्वस्व आहे व रामाशिवाय माझे कोणीच नाही व मी कोणाला जाणत नाही, इतका रामावरील भक्तिभाव या ठिकाणी व्यक्त झाला आहे. माय बाप बंधू भगिनी तू बा सखा चक्रपाणी या जनाबाईंच्या उक्तीतही हेच प्रगट झाले आहे.
पुढील श्लोक आहे, दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतुर्यस्य तं वंदे रघुनंदनम. म्हणजे ज्याच्या उजवीकडे लक्ष्मण, डावीकडे जानकी आणि समोर मारुती आहे, अशा त्या रघुनंदनाला मी वंदन करतो. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. लोकाभिरामम म्हणजे सर्व लोकांना आनंद देणारा, रणरंगधीरम म्हणजे रणांगणात धैर्याने उभा ठाकणारा, राजीव नेत्रम म्हणजे कमलाप्रमाणे सुंदर नेत्र असणारा, रघुवंशनाथम म्हणजे रघुवंशातील श्रेष्ठ असणारा, कारुण्य रूपम म्हणजे कारुण्याची मूर्ती, करुणाकर करुणानिधी अशा श्रीरामांना मी शरण जातो. रामाचे हे वर्णन केल्यानंतर ऋषी हनुमंताचे वर्णन करतात. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनाप्रमाणे गती असणारा किंवा गमन करणारा, वायूप्रमाणे वेगवान, इंद्रियांवरती विजय मिळवलेला व बुद्धिमंतात सर्वश्रेष्ठ असणारा, वानर समूहाचा प्रमुख अशा वायुपुत्र रामदूताला हनुमंताला मी शरण जातो. हनुमंत हा सर्व शास्त्रांचा ज्ञाता, बुद्धिवंतात श्रेष्ठ असून श्रीरामाचा अनन्य भक्त आहे. दास्य भक्तीचा तो आदर्श आहे. भक्ती संप्रदायांच्या आचार्यात त्याची गणना केली जाते. कुमार, व्यास, शुक, शांडिल्य, गर्ग, विष्णू, कौंडिन्य, शेष, उद्धव, आरुणी, बली, हनुमान आणि बिभीषण यांना भक्तिचार्य म्हणून नारद भक्तिसूत्रात गौरवले आहे. राम रावण युद्धामध्ये हनुमंताचे अस्तित्व निर्णायक होते. दूत कसा असावा याचेही हनुमंत आदर्श आहेत. नम्र, विनयशील, स्वामी कार्याचे व स्वामीचे मोठेपण सांगणारा असा दूत असावा. श्रीरामांच्या समोर हनुमंत सुग्रीवाचा दूत म्हणून प्रथम येतो. त्यावेळी त्याने आपली ओळख करून दिली होती ती अशी, सुग्रीवो नाम धर्मात्मा कश्चित वानरयूथपः वीरो विनिष्कृतो भ्राता जगद्भ्रमति दुःखितः प्राप्तोऽहं प्रेषितस्तेन सुग्रीवेन महात्मना राजा वानर मुख्यानां हनुमान नाम वानरः. अशा प्रकारे हनुमंताने आधी सुग्रीवाचं महात्म्य, त्याचं दुःख याचं वर्णन केलं आणि त्याचा मी सेवक हनुमान आहे असं सगळ्यात शेवटी स्वतःचं वर्णन केलं. लंकेमध्येही जेव्हा हनुमंताला पाठवलं होतं तेव्हा त्यांनी रावणाच्या मनामध्ये रामाच्या शक्तीविषयी एक भय उत्पन्न होण्याच्या दृष्टीने संपूर्ण लंकेला आग लावली होती. अशा प्रकारे त्यांनी दूताचं कार्य उत्तम प्रकारे पार पाडलं. ज्याच्या पराक्रमामुळेच अनंत रामायणात हनुमंताचे जे वर्णन आहे ते रामायण महामालारत्नम वंदे नीलात्मजम म्हणजे रामायण रूपी महामालेतील रत्न असा गौरवपूर्ण उल्लेख हनुमंताचा केला गेला आहे. हनुमंताच्या वर्णनानंतर किंवा हनुमंताच्या स्तुतीनंतर वाल्मिकी मुनींची स्तुती येते. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वंदे वाल्मिकी कोकिलम. कवितेच्या फांदीवर बसून राम राम अशा मधुर स्वरांनी कुंजन करणाऱ्या वाल्मिकी रूपी कोकिळेला मी वंदन करतो. रामकथा सर्वप्रथम प्रगट करण्याचे श्रेय वाल्मिकींना जाते. समर्थ म्हणतात, धन्य धन्य तो वाल्मिक ऋषी माझी पुण्य श्लोक जयाचेन हा त्रिलोक पावन झाला. रघुनाथ कीर्ती प्रगट केली तेणे तयाची महिमा वाढली भक्त मंडळी सुखी झाली श्रवण मात्र. अशा रामकथा रचणाऱ्या, रामायण सांगणाऱ्या वाल्मिकींना नमन करून पुढचा अत्यंत महत्त्वाचा श्लोक आहे. आपदाहं पहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. तर संकटांना दूर सारणारा, सर्व सुख संपदा देणारा तसेच लोकांना आनंद देणारा श्रीराम, त्याला मी वारंवार नमस्कार करतो.
श्री रामरक्षा स्तोत्रातील हा मंत्रमय श्लोक आहे व याच्या 1,00,000 जपाने सर्व संकटाचे निवारण होते, असे मंत्रशास्त्री गो. प्र. भावे यांनी सांगितले आहे. या श्लोकाचा अर्थ परत एकदा बघू. आपदा म्हणजे अडथळे किंवा संकटे आणि संपदा म्हणजे उच्च विचार, आचार, गुण यासुद्धा संपदाच मानल्या जातात. या संपदांमुळेच आपण लोकांना आनंद प्रदान करू शकतो. श्रीरामांच्या अशा सर्व गुणांचे आम्हीसुद्धा अवलोकन करावे. आम्हीही त्यांच्याचप्रमाणे वागून सर्वांना आनंद देवो आणि तो देत असताना आमच्यामध्ये जे काही अडथळे, संकटे येतील त्यांना श्रीरामांनी दूर करो, असा याचा आपण अर्थ लावून घेऊ. पर्जनं भवबीजानां अर्जनं सुखसंपदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं. राम राम अशी गर्जना किंवा धावा संसार बीज भाजून टाकते, सर्व सुखसंपत्ती प्राप्त करून देते व यमदूतांनाही धाकात ठेवते. राम नामाचे महात्म्य किती असाधारण आहे हेच या श्लोकामध्ये कथन केले आहे. संसाराच्या म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होणे म्हणजेच भवबीज भाजले जाणे. बी भाजल्या गेल्यानंतर अंकुरत नाही आणि हे बीज भवबीज आहे, म्हणजेच आपल्या कर्मफळरूपी झाडाचे बीज आहेत. आपण कर्म केल्यानंतर त्यातली काही कर्म ही परिपक्व झालेली फळं प्रारब्ध रूपाने आपण या आयुष्यामध्ये उपभोगतो. पण इतर अनेक कर्मे बीजरूपाने एका देहातून दुसऱ्या देहात आपल्याबरोबर येत असतात आणि योग्य वेळ आल्यावरती ती परिपक्व होऊन आपल्याला ते भोग भोगण्यास कारणीभूत होतात. रामनामाने परिपक्व झालेली फळे जी प्रारब्ध रूपाने आत्ता मला दुःख देत आहेत, ती सर्व दुःखेसुद्धा नाश करतात आणि बीजरूपात जी फळं पुढच्या आयुष्यामध्ये किंवा पुढील भविष्यकाळामध्ये येणार आहेत तिचाही नाश हो, असा इथे अर्थ आहे. आता जाळूनी बीज जैसे झाडा कीजे निर्वशे फळ त्यागुनी कर्मे तैसे त्याज्यले जेणे. या संसारात येणे वासनेमुळे घडते. वासनेच्या पोटी जन्म घ्यावा लागे असे संत सांगतात. या वासनांचा क्षय रामनामाने होतो. ज्याच्या मुखात रामनाम आहे त्याला यमदूत सुद्धा घाबरतात. दीनानाथ हा राम कोदंडधारी पुढे देखता काळ पोटी थरारी. असे हे मृत्यूची भीती दूर करणाऱ्या, संसार चुकवणाऱ्या व सर्व सुख संपत्ती देणाऱ्या रामनामाचे इथे वर्णन आहे. पुढील श्लोकात स्वतःच्या उद्धाराकरिता श्रीरामाची प्रार्थना केली असून व्याकरणातील 8ही विभक्तींना एकवचनी क्रमशः जोडून स्तोत्रकाराने रचना कौशल्य प्रगट केले आहे. आणि तो श्लोक असा आहे. रामो राजमणी सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मिन् महा. रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दास्योऽस्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मा उद्धर. सरळ अर्थ असा आहे याचा. रामो म्हणजे प्रथमा, राजमणी सदा विजयते राजश्रेष्ठ राम नित्य विजयी हो. रामम रमेशम भजे, यात रामम द्वितीया म्हणजे रमापती रामाला मी भजतो. रामेणाभिहतां निशाचरचमू, इथे रामेणाभिहता हे तृतीया, रामाने राक्षसांची सेना ठार केली. रामाय चतुर्थी, तस्मै नमहा, रामाला माझा नमस्कार असो. रामात पंचमम, नास्ति परायणम परतरम, रामाहून मला अन्य कुणीच श्रेष्ठ वाटत नाही. रामस्य षष्ठी, दास्योस्यहम, मी रामाचा दास आहे. रामे सप्तमी, चित्तलय सदा भवतु मे, माझे चित्त रामात लय पावोत. आणि भो राम सप्तमी, मा उद्धर, हे रामा तू माझा उद्धार कर. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. शिव पार्वतीला सांगतात, हे सुवदने
मी मनाला आनंद देणाऱ्या राम 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 या नामसंकीर्तनात रममाण होतो, कारण जे सहस्त्रनाम तू घेतेस त्याच्या सामर्थ्याचे किंवा त्याच्या तोलाचे हे एकच नाम आहे. भगवान शंकरांनी रामनामाचे श्रेष्ठत्व पार्वतीला सांगितले आहे. जेणे जाळीला काम तो राम ध्यातो, उमेशी अति आदरे गुण गातो, असे समर्थही म्हणतात. वरील श्लोक हा पद्मपुराण उत्तराखंड अध्याय 72 येथे आला असून पार्वतीच्या प्रश्नांना शिवाने दिलेले हे उत्तर आहे. जेव्हा नित्य विष्णू सहस्त्रनाम गाणारी पार्वती शिवाला विचारते, हे महादेवा, ज्याच्या अंश अवताराविना हे सर्व जग लोप पावते, त्या देव देवेश्वर विष्णूची बरोबरी कोण बरे करू शकेल? विष्णू सहस्रनामैतत् प्रत्यहं वृषभध्वजं नाम्नेकैन तू येन स्यात् फलं ब्रूहि मे प्रभो. म्हणजे हे वृषभध्वजा, हे शंकरा, प्रतिदिन विष्णूच्या सहस्त्रनामाचा जप करण्याचे फळ कोणत्या एका नामामुळे प्राप्त होईल ते आपण मला सांगा. तेव्हा शिव म्हणतात, राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानते. अशा प्रकारे बुधकौशिक ऋषी रचित श्री रामरक्षा स्तोत्र समाप्त झाले. हे रामरक्षा स्तोत्र श्री रामचंद्रार्पणी अर्पण असो. आपल्या नित्यपठणातील श्री रामरक्षा स्तोत्र या ठिकाणी समाप्त होते. आनंद रामायणात मात्र या स्तोत्राची जी फलश्रुती दिली आहे ती सुद्धा भाविकांना नित्य स्तोत्र म्हणण्यास प्रवृत्त करणारी, तसेच रामरक्षेचे महात्म्य सांगणारी आहेत. तिचा अर्थ पुढील प्रमाणे आहे. ही पुण्यदा रामरक्षा मी तुला सांगितली, जिच्या केवळ श्रवणाने कोणतेही भय शिल्लक राहत नाही. बालकाच्या ग्रहशांतीकरता म्हणून असलेला हा महामंत्र कुशाला करण्यासाठी पूर्वी मी वाल्मिकींना सांगितला होता. बालकांसाठी ग्रहशांती किंवा ग्रहपीडेचा त्रास होऊ नये म्हणून नित्य या स्तोत्राचा जप करावा. रामरक्षा हे अतिशय श्रेष्ठ असे मंत्र व स्तोत्र असून महापाप निवारण करणारे आहे. याच्यासारखे श्रेष्ठ स्तोत्र नाही, अन्य जप नाही, यासारखे दुसरे काहीही नाही, हे सत्य मी तुला परत परत सांगतो. सेवेयं रामरक्षा ते मया ख्याताति पुण्यदा यस्या श्रवणमात्रेन कस्यापि न भयं भवेत्. वाल्मीकी नावनया पूर्व कुशाय अभिषेचतं कृतं बालग्रहाणाश्च शान्त्यर्थं सा मयोदिता. बालानां ग्रहशान्त्यार्थ जपनीया निरन्तरं रामरक्षा महाश्रेष्ठा महाघौग निवारिणी. नास्या परतरं स्तोत्रं नास्या परतरो जपे नास्या परतरं किंचित सत्यं सत्यं वहाम्यहम्. हरि बोल. जय श्री राम.